नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण फ्लोरेसन्स स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये बाइंडिंग आणि फोल्डिंग स्टडी हे कसं केलं जातं किंवा ही स्टडीज आहे ती कशी कोणकोणत्या फॅक्टरमुळे कॅरी आउट होते आणि याचं ॲप्लिकेशन असतील किंवा लिमिटेशन असेल ते इन डिटेल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला तुम्ही व्हिडिओ सुरुवात करूयात. सगळ्यात पहिल्यांदा हे फ्लोरेसन्स स्पेक्ट्रोस्कोपी काय ते पाहूयात. आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये फ्लोरेसन्स स्पेक्ट्रोस्कोपी ते डिस्कस केलेलं आहे. त्याचा आपण एक शॉर्टमध्ये पाहूयात. फ्लोरेसन्स म्हणजे ज्या वेळेस एखादा मॉलिक्यूल लाईट ॲब्सॉर्ब करतो एका स्पेसिफिक वेवलेंथला, त्याला म्हटलं जातं एक्सायटेशन स्टेट, आणि इमिट करतो लॉंगर वेवलेंथला, त्याला म्हटलं जातं इमिशन. म्हणजे जे काही फ्लोरेसन्स स्पेक्ट्रोस्कोपीचे जे काही डायग्राम आहे ते आपण इन डिटेल मागच्या व्हिडिओमध्ये स्टडी केली आहे. तर एकदम सिम्पल आहे. एक जो काही फ्लोरेसन्स इमिट करणारा एक लाईट असेल किंवा एखादा जो फॅक्टर असेल तो ठेवला जातो. त्याच्यानंतर मोनोक्रोमीटर असतं. मोनोक्रोमीटरनंतर सॅम्पल कवेट असतं. कवेटमध्ये सॅम्पल होल्डिंगमध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळे मिक्सचर ऑफ सॅम्पल त्याच्यात टाकले जातात किंवा मिक्सचर ऑफ मॉलिक्यूल त्याच्यामध्ये टाकले जातात. त्याच्यानंतर जे काही डिटेक्टर असतं, डिटेक्टरनंतर जे काही मॉनिटर असतं, असं त्याचे अरेंजमेंट हे केलेलं असतं. तर फ्लोरेसन्स स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये जो काही स्पेसिफिकली फ्लोरेसन्स जे काय आहे फ्लोरोपोरचा वापर करून त्या डायरेक्टली ज्या सॅम्पलवरती किंवा ज्या मिक्सचर ऑफ सॅम्पलवरती बंबार्ड केला जातो, त्याच प्रोसेसमध्ये जो प्रत्येक मॉलिक्यूल असेल किंवा एखादा मॉलिक्यूल असेल तो काय करतो, स्पेसिफिक वेवलेंथ ज्यावेळेस आपण ती फ्लोरेसन्स जे त्याच्यावरती अटॅक करतो आहे किंवा बंबार्ड करतो आहे, तर त्याच्यामध्ये काही प्रमाणात जो काही स्पेसिफिक वेवलेंथमध्ये ॲब्सॉर्ब करायचं काम करतो त्याला म्हटलं जातं एक्सायटेशन स्टेट. आणि इमिट करण्याचं काम म्हणजे लॉंगर वेवलेंथला जे काही इमिशन करण्याचं काम केलं जातं त्याला म्हटलं जातं इमिश. म्हणजे जे काही मॉलिक्यूल काय करतात, लाईट ॲब्सॉर्ब पण करतात आणि काही मॉलिक्यूल काय करतात, लाईट इमिट करतात. तर या प्रोसेसमध्ये जे इमिट झालेली जी लाईट असते ती डिटेक्टर डिटेक्ट करतो आणि नंतर मग जे काही मॉनिटरवरती आपल्याला दिसतं आणि किती प्रमाणामध्ये ॲब्सॉर्ब झालेली ती लाईट तीसुद्धा त्याच्यामध्ये डिटेक्ट होते. तर मग ही जर झालं पूर्णपणे फ्लोरेसन्स स्पेक्ट्रोस्कोपी. तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं, या जे काही प्रोसेसमध्ये एक्सायटेशन म्हणजे ॲब्सॉर्ब द लाईट विथ दी स्पेसिफिक वेवलेंथ आणि इमिशन वेवलेंथ म्हणजे ज्यावेळेस इमिट लाईट केली जाते एका लॉंगर वेवलेंथला, याच्यामध्ये जर डिफरन्स आला तर त्यावेळेस स्टोक्स शिफ्ट हे जे काही आहे किंवा ही जी क्रायटेरिया आहे तो तिथे घडून येतो. म्हणजे ज्यावेळेस एक्सायटेशन पण नीट व्यवस्थित घडत नाही आहे किंवा इमिशन सुद्धा नीट घडत नाही आहे किंवा त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस वगैरे येतात, त्यावेळेस स्टोक शिफ्ट हा तिथे कॅरी आउट होतो. आणि फ्लोरेसन्स पॅरामीटरमध्ये जर आपण पाहिलं, जे काही फ्लोरेसन्सची जी इंटेन्सिटी आहे तो मेन की पॅरामीटर आपल्याला पाहायला मिळतो. किंवा फ्लोरेसन्सचे जे लाईफ टाईम आहे म्हणजे फ्लोरेसन किती प्रमाणामध्ये जे ॲब्सॉर्ब करण्याचे त्याच्यामध्ये मॉलिक्यूलमध्ये ॲबिलिटी असू शकते किंवा इमिट करायची ॲबिलिटी असू शकते आणि त्याचं लाईफ टाईम किती आहे ते फ्लोरेसन्सचं त्याच्यावरती मेन डिपेंड असतं. क्वांटम यील्डवरती सुद्धा मेन डिपेंड असतं जे काही फ्लोरेसन्स जे काही आहे. तसंच आपण जर पाहिलं, इमिशन जो स्पेक्ट्रम येतो आहे तो सुद्धा याच्यावरती की पॅरामीटर म्हणून आपण मानला होतो. तर हे झालं बेसिक फ्लोरेसन्स स्पेक्ट्रोस्कोपी. तर आता आपण पाहूयात की याच्यामध्ये कोणकोणते मेनली ह्या फ्लोरेसन्स स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये जे काही फ्लोरोपोर जास्त प्रमाणामध्ये किंवा फ्लोरोपोर त्याच्यात दोन मेन टाईप पडतात. त्याला इंट्रेसिव्ह आणि एक्सटेसिव्ह. त्याच्यामध्ये इंट्रेसिक जे फ्लोरोपोर आहे त्याच्यामध्ये ट्रिप्टोफॅन, टायरोसिन आणि फिनोलिल अलेनिन हे प्रोटीन हे स्पेशली फ्लोरोपोर हे वापरले जातात. आणि तसंच जर आपण पाहिलं एक्सटेसिव्ह फ्लोरोपोरमध्ये फ्लोरसन जे काय डायज असतील, ANC, FITC किंवा SY, PRO, ऑरेंज असे प्रकार जे काही फ्लोरेसन्स डाय असतात ते स्पेशली वापरले जातात. तर ते झालं एकदम स्पेसिफिक एका बेसिक फ्लोरेसन्स स्पेक्ट्रोस्कोपी. म्हणजे फ्लोरेसन्स त्याच्यावरती बंबार्ड केला जातो. काही वेळेस लाईट ही मॉलिक्यूल ॲब्सॉर्ब करतं आणि काही इमिशन करतं. तर आता आपण ह्या व्हिडिओमध्ये बाइंडिंग स्टडी आणि फोल्डिंग स्टडी हे स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये किंवा युजिंग द फ्लोरेसन्स स्पेक्ट्रोस्कोपी कसं घडतं ते पाहूयात. तर फ्लोरेसन्स स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये आपल्याला माहिती आहे की याच्यामुळे आपण मोलेक्युलर इंटरॅक्शन असेल, प्रोटीन असेल, प्रोटीन लिगँड असेल, तसंच जे काही
प्रोटीन DNA इंटरॅक्शन आहे त्याचं ॲनालिसिस करण्यासाठी, डिटर्मिनेशन करण्यासाठी, त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन कसं घडतं आहे ते आपण त्याच्यामध्ये ॲनालिसिस हे करू शकतो. तर वेगवेगळ्या हे जे काही बाइंडिंग आहे, वेगवेगळ्या मेथडद्वारे हे जे बाइंडिंग आहे ते आपण स्टडी करू शकतो. त्याच्यात पहिली जी मेथड आहे फ्लोरेसन्स इंटेन्सिटी चेंज. तर याच्यामध्ये बाइंडिंग ऑफ लिगॅंड कॅन अल्टर द फ्लोरेसन्स इंटेन्सिटी. ज्या वेळेस जे काही दोघंही इंट्रेसिव्ह आणि एक्सट्रेसिव्ह फ्लोरोपोर हे ज्यावेळेस हे फ्लोरेसन इंटेन्सिटी जे काय असते, ज्यावेळेस काय होतं, एखादा मॉलिक्यूल एखादा म्हणजे प्रोटीनला जर लिगॅंड बाइंड झालेला आहे तो काय करतो, फ्लोरेसन्सची इंटेन्सिटी आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे दोघांमध्ये जर इंटरॅक्शन घडून आलं तर जास्त प्रमाणामध्ये इंटेन्सिटी लागेल आणि इंटेन्सिटी काही वेळेस काय होईल, तो इमिट पण करेल आणि ॲब्सॉर्ब पण करेल आणि याच्यामुळे जे काही फ्लोरोपोरची जी काही त्याच्यामध्ये अल्टरेशन किंवा त्याच्यामध्ये चेंजेस हे घडून येतात. म्हणजे याच्यामुळे काय होतं, फ्लोरेसनची जी आपण स्पेसिफिक वेव्हलेंथ त्याच्यामध्ये टाकतो आहे तर स्पेसिफिक वेव्हलेंथच त्याच्यामध्ये काही वेळेस काय होते, त्याच्यामध्ये ॲब्सॉर्ब होणार नाही, काही इमिट होणार नाही, अशामध्ये त्याच्यामुळे त्याच्या इंटेन्सिटीमध्ये चेंजेस येतात. तर एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर ज्यावेळेस लिगाइंड हा ट्रिप्टोफॅन रेसिड्यूला ज्यावेळेस बाइंड होतो त्यामुळे क्विंच किंवा इन्हॅन्स द फ्लोरेसन्स असं हे जे काही ॲबिलिटी आहे ती घडून येते आणि याच्यामुळे आपण बाइंडिंग ॲफिनिटी ही जे काय असेल त्या मॉलिक्यूलची किंवा ट्रिप्टोफॅनची ज्यावेळेस लिगॅंड हा ट्रिप्टोफॅनच्या रेसिड्यूसोबत असेल त्याच्यानंतर त्याचे जे काही फ्लोरेसनचे जे काही इन्हॅन्समेंट असेल किंवा किंचिंग असेल ती त्याच्यामध्ये चेंजेस वगैरे येतात. मी मगाशीच सांगितलं की त्याच्या ॲबिलिटीमध्ये चेंजेस पण येऊ शकतात किंवा त्याचे तो किती प्रमाणात ॲब्सॉर्ब लाईट करतो आहे किंवा इमिट करतो आहे त्याच्यातसुद्धा चेंजेस वगैरे येतात. तर त्यामुळे हे केव्हा घडतं, ज्यावेळेस लिगॅंड हा बाइंड होतो. तर हे झालं पहिली मेथड ज्यामुळे आपण बाइंडिंग स्टडी ट्रिप्टोफॅनद्वारे म्हणजे त्याच्यामध्ये चेंजेस घडून आलेले ते आपण स्टडी करू शकतो. त्याच्यानंतर फ्लोरेसन्स क्विंचिंग. तर फ्लोरेसन्स क्विंचिंगमध्ये हे क्विंचिंग केव्हा ऑकर होतं, ज्यावेळेस फ्लोरेसन्स इंटेन्सिटी रिड्यूस होते. कशामुळे, लिगॅंडमुळे. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही टाईप्स आहे क्विंचिंगचे त्याच्यामध्ये स्टॅटिक क्विंचिंग आहे. हे कशामुळे घडतं, ज्यावेळेस कॉम्प्लेक्स फॉर्मेशन घडतं म्हणजे दोघं मॉलिक्यूलचं प्रोटीन किंवा प्रोटीन किंवा लिगॅंडचं ज्यावेळेस कॉम्प्लेक्स फॉर्मेशन होतं त्यावेळेस स्टॅटिक क्विंचिंग हे तिथं घडून येत असतं. कारण की ही क्विंचिंग का बरं होतं आहे, ज्यावेळेस लिगॅंड काय करतो, हा रेसिड्यू करतो किंवा रिड्यूस करतो फ्लोरेसन्स इंटेन्सिटीला. आणि डायनॅमिक क्विंचिंगमध्ये काय होतं, ज्यामुळे जास्त प्रमाणामध्ये कोलेजल इंटरॅक्शन होतं, कोलॉइडल जे काही इंटरॅक्शन त्याच्यामध्ये घडून येतं त्यामुळे डायनॅमिक क्विंचिंग हे होत असतं. किंवा त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं रेझोनन्स एनर्जी ट्रान्सफरमुळे सुद्धा फ्लोरेसन्स क्विंचिंग हे घडून येतं. म्हणजे याच्यात अर्थ काय की याच्यामध्ये ॲक्सेप्टर आणि डोनर हे दोघंही लागतात आणि ज्या वेळेस डोनर हा मॉलिक्यूल असेल किंवा एनर्जी ट्रान्सफर करतो आहे ॲक्सेप्टरकडे त्यामुळे त्याची ॲबिलिटी आहे ती सुद्धा त्याच्यामध्ये चेंजेस वगैरे घडून येतात आणि त्यामुळे त्याचं जे काही एनर्जी ट्रान्सफर झाल्यामुळे क्विंचिंग तिथे घडून येतं. तर हे सुद्धा क्विंचिंगचं एक टाईप आहे. त्याच्यानंतर जे काही फोस्टर रेझोनन्स एनर्जी ट्रान्सफर त्यालाच म्हटलं जातं FRET. ही मिनिमम वेळेस एखाद्या मॉलिक्यूलचं दुसऱ्या मॉलिक्यूलसोबत केव्हा इंटरॅक्शन होतं, ज्यावेळेस त्याची जी इंटेन्सिटी आहे किंवा त्याचा डिस्टन्स आहे तो 1 ते 10 नॅनोमीटरपर्यंतच ज्यावेळेस असेल किंवा तो डिस्टन्स ते दोघंही मॉलिक्यूल जर जवळ असतील त्यावेळेसच हे जे काही स्टडी आपण ते करू शकतो. आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं जे काही डोनर आणि ॲक्सेप्टर फ्लोरोपोरची गरज लागते आणि याच्यामुळे एनर्जी ट्रान्सफर ही इफिशियंटली होते. कारण की ज्यावेळेस डोनर आणि ॲक्सेप्टर डिस्टन्समध्ये असतील 1 to 10 नॅनोमीटर त्यावेळेसच जे काही इफिशियन्सी असेल, एनर्जी ट्रान्सफर असेल ते तिथे घडून येतं. त्याच्यानंतर फ्लोरेसन्स ॲन्सोट्रॉपी. तर हे रोटेशनल मोमेंट मॉलिक्यूलची ते मेजरमेंट करण्यासाठी किंवा ज्यावेळेस बाइंडिंग ॲफिनिटी त्या दोघांमध्ये बाइंडिंगची ॲफिनिटी किती आहे किंवा त्यांच्यामध्ये कायनेटिक्स किती आहे ते स्टडी करण्यासाठी याचा वापर हा केला जातो. तर हे झालं बाइंडिंग स्टडी म्हणजे फ्लोरेसन्स स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये वेगवेगळ्या याच्याद्वारे म्हणजे क्विंचिंगद्वारे फ्लोरेसन ॲन्सोट्रॉपीद्वारे बाइंडिंग स्टडी आपण करू शकतो. आणि जो काही प्रोटीनचा जो काही फोल्डिंग स्टडीज आहे आपण आता मगाशी डिस्कस केलं, जे काही बाइंडिंग स्टडी कोणकोणत्या इव्हेंटमुळे कोणकोणत्या क्रायटेरियामुळे आपण त्याचा इन डिटेल स्टडी करू शकतो. तसंच प्रोटीन हे जे काही फोल्डिंग स्टडीज कसं केलं जातं ते आपण पाहूयात. ही प्रोटीन फोल्डिंग ही जी काही प्रोसेस आहे ती कोणामुळे घडते, ज्यावेळेस
पॉलीपेप्टाइडची जी काही चेन आहे प्रोटीनची, ती एका फंक्शनल 3D स्ट्रक्चरमध्ये ॲक्वायर होते किंवा त्याचं जे चेंजेस घडून येतात आणि फंक्शनल 3D स्ट्रक्चरमध्ये ज्यावेळेस तो पूर्णपणे तयार होतो, त्यावेळेस जे काही प्रोटीन फोल्डिंग आहे, ही प्रोसेस जी काही आहे ती कॅरी आउट होते. आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं, जे काही इंट्रेसिव्ह जे काही फ्लोरोसन्स आहे ते कसा वापर केला जातो, जेणेकरून जे काही प्रोटीनची जी फोल्डिंग आहे तिचा आपण स्टडी करू शकतो. तर त्याच्यामध्ये जर पाहिलं, हा जो ट्रिप्टोफॅन जो काही आहे हा फ्लोरेसन्स सेन्सिटिव्ह, तसंच त्याचं मायक्रो एन्व्हायरमेंट ही जी ॲबिलिटी असल्यामुळे जास्त प्रमाणामध्ये प्रोटीनचं जर फोल्डिंग स्टडी आपल्याला जर चेक करायचा असेल किंवा ॲनालायसिस करायचं असेल, त्यावेळेस ट्रिप्टोफॅनचा वापर हा केला जातो. ज्यावेळेस जे काही फोल्डिंग होतं आहे किंवा पॉलीपेप्टाइड चेनचं जे काही 3D स्ट्रक्चरमध्ये फंक्शनल 3D स्ट्रक्चरमध्ये चेंजेस होत आहेत, तर त्यावेळेस जर ट्रिप्टोफॅन आपण त्याच्यावरती जर कव्हर केला, तर त्यामुळे 330 नॅनोमीटरला त्याचं इमिशन होतं. आणि ज्यावेळेस अनफोल्डेडमध्ये असेल किंवा फोल्डिंग त्याचं प्रॉपर कंप्लीट झालं नसेल, त्यावेळेस जर आपण ट्रिप्टोफॅन हा एक्सपोज केला, तर तो 350 नॅनोमीटर इमिशन आपल्याला दाखवतो. म्हणजे ज्यावेळेस प्रोटीन फोल्डिंग आणि प्रोटीन अनफोल्डिंग ट्रान्झिशन जर कॅरी आउट होत असेल, त्याच्यामुळे आपण त्याचं मॉनिटरिंग करू शकतो किंवा ते कशामुळे होतं, डिनॅचुरेट टायट्रेशनमुळे त्याचं आपण मॉनिटरायझेशन वगैरे करू शकतो. आणि ते कोणामुळे शक्य होतं, ट्रिप्टोफॅनमुळं. कारण की हा एक सेन्सिटिव्ह आणि मायक्रो एन्व्हायरमेंट असलेला फ्लोरोफोर किंवा इंट्रेसिव्ह फ्लोरोफोर आपल्याला पाहायला मिळतो, जेणेकरून तो फोल्डिंग स्टेटमध्ये सुद्धा आणि अनफोल्डिंग स्टेटमध्ये सुद्धा जे काही ट्रान्झॅक्शन असेल त्याचं मॉनिटरिंग करण्यासाठी वापरला जातो. त्याच्याद्वारे ट्रिप्टोफॅनद्वारे इंट्रेसिव्ह फ्लोरेसन्समध्ये आपण फोल्डिंग स्टडी, ॲनालिसिस आणि त्याचं ॲनालायझेशन हे करू शकतो. तर दुसरं जे काय आहे एक्सटेसिव्ह फ्लोरेसन, त्याचा फोल्डिंग स्टडीमध्ये कसा वापर केला जातो ते पाहूयात. तर त्याच्यामध्ये 3 मेनली जे काही फ्लोरोपोर वापरले जातात. पहिलं आहे ANS, दुसरं आहे सायप्रो ऑरेंज आणि थायोफ्लेविन. हे 3 जे काय आहे ते फ्लोंडिंग साईडमध्ये इंट्रेसिव्ह फ्लोरोपोर स्टडी करण्यासाठी वापरले जातात. हा काय करतो, ANS जो काय आहे तो बाइंड करतो कोणत्या जो काही हायड्रोफोबिक रिजन जो काही एक्सपोज झालेला आहे, जो की पार्शली फोल्डिंग स्टेटमध्ये आहे, त्याला बाइंड करतो आणि त्याच्यामुळे बाइंड केल्यानंतर त्याची जी काही फोल्डिंग स्टडीज आहे ते आपण ॲनालिसिस करू शकतो. तसंच तो सायप्रो ऑरेंज जे काय आहे तो मेनली प्रोटीन थर्मल स्टॅबिलिटी ॲनालिसिस करण्यासाठी किंवा ॲसे ॲनालिसिस करण्यासाठी वापरला जातो. तसंच जर पाहिलं, थायोफ्लेविन हा प्रोटीन ॲग्रिगेशन किंवा ॲम्बलॉइड फिब्रिल्स जे काय असतील ते डिटेक्ट करण्यासाठी वापरला जातो. तसंच जर आपण पाहिलं, टेम्परेचर आणि केमिकल डिनॅचर स्टडीजमध्ये जर पाहिलं, तर हे एक दुसरं फोल्डिंग स्टडीमध्ये किंवा प्रोटीन फोल्डिंग स्टडीमध्ये कामात येतं. तर थर्मल डिनॅचरेशन जर आपण केलं, तर त्याच्यामुळे जे काही फ्लोरेसन्समध्ये चेंजेस वगैरे घडून आलेले आहेत किंवा फ्लोरेसन्समुळे जे चेंजेस झाले आहेत ते मॉनिटराईज करण्यासाठी याचा वापर आपण करू शकतो. किंवा केमिकल डिनॅचरेशनमध्ये आपण वेगवेगळे डिनॅचरन जे काय आहेत ते वापर करून, म्हणजे युरिया असेल, गॉनेडिन HCl असेल, याचा वापर करून जे काही मॉनिटरायझेशन आहे ते करू शकतो. तसंच जे काही मिड पॉईंट ट्रान्झिशन आहे ते प्रोटीन स्टॅबिलिटीला इंडिकेट करतं. त्यामुळे त्याची जी काही फोल्डिंग स्टेज कोणती आहे किंवा त्याच्यामध्ये कोणतं पार्शली फोल्डिंग स्टेट आहे किंवा पूर्णपणे त्याच्यामध्ये फोल्डिंग जे काय असेल ते पूर्णपणे झालेलं आहे ते डिटेक्ट किंवा मॉनिटर आपण करू शकतो. तसंच जर आपण पाहिलं, जो काही फ्लोरेसनचा जो फ्लो असेल तो जर आपण स्टॉप केला, तर त्याच्यामुळे रिअल टाईम मॉनिटरिंगसुद्धा होतं आणि एक रॅपिड अनफोल्डिंग आणि अनफोल्डिंग इव्हेंट जो काय आहे तो मॉनिटर करण्यासाठी सुद्धा आपण याचा वापर करू शकतो. म्हणजे डायरेक्टली फ्लोरेसन जो काय असेल, जो आपण फ्लोरेसन त्याच्यावरती इमिट करतोय किंवा त्याच्यावरती आपण अटॅक करतो किंवा बंबाड करतोय, तो जर आपण डायरेक्ट स्टॉप केला, तर आपल्याला रिअल टाईम मॉनिटरिंग होतं, जेणेकरून जे त्याचे जे काही फोल्डिंगच्या स्टेजेस असतील ते आपण इव्हेंट्स असतील ते स्टडी करू शकतो. तर हे झालं प्रोटीन फोल्डिंग. म्हणजे वेगवेगळ्या, म्हणजे इंट्रेसिव्हमध्ये आपण जर पाहिलं, ट्रिप्टोफॅन आहे. एक्सटेसिव्हमध्ये 3 आहेत, ANS, सायप्रो ऑरेंज आणि थायोफ्लोविन. आणि तसंच जर आपण पाहिलं, डिनॅचर स्टडी जर आपल्याला करायचा असेल, तर त्याच्यामध्ये केमिकल डिनॅचर म्हणून युरिया आणि गॉनेडिन HCl वापरू शकतो. किंवा डायरेक्टली आपण जो काही फ्लोरेसन असेल तो आपण स्टॉप केला, तर त्याच्यामुळे
रिअल टाईम मॉनिटरिंग तिथं आपण करू शकतो. तर हे जे काही फ्लोरोसन्स स्पेक्ट्रोस्कोपी आहे, तर याच्यामध्ये जे काही बाइंडिंग आणि फोल्डिंग याचा ॲप्लिकेशन कसं आहे, म्हणजे कसा त्याचा वापर आपण करू शकतो. तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं, जर याच्यामध्ये लिगॅंड हा बाइंड होतो आहे किंवा प्रोटीन लिगॅंड किंवा प्रोटीन प्रोटीन इंटरॅक्शन होतं आहे, तर त्याच्यामध्ये जो लिगॅंड असेल किंवा प्रोटीन असेल त्याचं आपण आयडेंटिफिकेशन करू शकतो, त्याची बाइंडिंग साईट कोणती आहे आणि त्याची त्या मॉलिक्युलसोबत बाइंडिंग ॲफिनिटी किती आहे ते सुद्धा आपण याच्यामध्ये डिटेक्ट करू शकतो. तसंच जर आपण पाहिलं, एन्झाईम सबस्ट्रेट जे इंटरॅक्शन होतं आहे किंवा कॉम्प्लेक्स फॉर्मेशन होतं आहे, तर त्याच्यामुळे बाइंडिंग झाल्यानंतर ह्या दोघांमध्ये काय चेंजेस होत आहेत. तर बाइंडिंगच्या आधी काय त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये कोणते फॅक्टर होते आणि बाइंडिंग झाल्यानंतर कोणते फॅक्टर त्याच्यामध्ये ॲड होत आहे, ते हे असे जे काही कॉन्फर्मेशनल चेंजेस आहेत त्याचा आपण मॉनिटरिंग करू शकतो. तसंच जर आपण पाहिलं, प्रोटीन स्टॅबिलिटी ॲनालिसिससाठी म्हणजे थर्मल आणि केमिकल स्टॅबिलिटी डिटर्मिनेशनसाठी सुद्धा वापर करू शकतो, किंवा जे काही ॲम्लॉइड फिब्रिल्स आहेत, जे काही न्यूरोडिग्रेटिव्ह जे काही डिसीज वगैरे होतात ते डिटेक्ट करण्यासाठी, किंवा जे काही फोल्डिंग असिस्टंट आहे प्रोटीनचं ते इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी सुद्धा याचा वापर आपण करू शकतो. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी याचं ॲप्लिकेशन आपल्याला पाहायला मिळतं. तर आता आपण त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि लिमिटेशन पाहूयात. तर ह्या दोघी टेक्निक हायली सेन्सिटिव्ह आहेत. तसंच जर आपण लो कॉन्सन्ट्रेशनला आणि नॉन डिस्ट्रक्टिव्ह आणि रिअल टाईम ॲनालिसिस आपण याच्याद्वारे करू शकतो, आणि वेगवेगळ्या सोल्युशन फेजमध्ये किंवा लाईव्ह सेलमध्ये सुद्धा हे यूज केलं जातं, कारण की याच्यामध्ये आपल्याला क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह डाटा दोघंही प्रोव्हाइड होते. त्याच्यामुळे याचा जो काही सेन्सिटिव्ह पण आहे किंवा हायली सेन्सिटिव्ह, काही लो कॉन्सन्ट्रेशनला सुद्धा याचं सेन्सिटिव्ह जे काही आहे त्याचं जे काही ॲनालिसिस आहे, मॉनिटरिंग आहे ते ॲक्युरेट आहे. आणि जर याचं लिमिटेशन जर आपण पाहिलं, काही वेळेस काय होतं, फ्लोरेसन्स लेबल असलेले किंवा इंटेन्सिव्ह फ्लोरोपोरच लागतात, कारण की स्पेसिफिक फ्लोरोपोर त्याच्यामध्ये रिक्वायरमेंट ही त्याचं मेन लिमिटेशन आपल्याला पाहायला मिळतं. कारण की जर आपण पाहिलं इंटेन्सिव्ह फोल्डिंग स्टेजमध्ये, इंटेन्सिव्ह जे काही फ्लोरोपोर त्याच्यामध्ये आपण ट्रिप्टोफॅन जर पाहिला तो फोल्डिंग स्टेजमध्ये आणि अनफोल्डिंग स्टेजमध्ये दोघंही मॉनिटरिंग करतो, त्यावेळेस ट्रिप्टोफॅनच तिथं गरजेचं आहे. त्यामुळे असे काही जे काही फ्लोरोपोर आहेत त्याची रिक्वायरमेंट लागते. आणि काही एन्व्हायरमेंटल फॅक्टर असतात, pH असेल, आयोनिक स्ट्रेंज असेल, त्याच्यामुळे सुद्धा रिझल्टमध्ये अफेक्ट होतो. फोटो ब्लिचिंग जर आपण पाहिलं, त्याच्यामुळे जे काही लॉंग टर्म स्टडीज आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये लिमिटेशन घडून येतात. आणि काही जर आपण पाहिलं, काही मॉलिक्यूल हे इंटेन्सिव्ह फ्लोरोसन्सला त्याची जी काही ॲबिलिटी आहे ती वीक दाखवतात, त्यामुळे त्याचं जे काही डिटर्मिनेशन आहे ते होऊ शकत नाही. तर असे काही त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि लिमिटेशन आपल्याला पाहायला मिळतात. तर हे जे काही बाइंडिंग अँड फोल्डिंग आहे ते मेनली आपण जर पाहिलं तर इंटेन्सिटी, फ्लोरेसन्सची इंटेन्सिटी ॲनालिसिस करण्यासाठी, किंवा जो काही एनर्जी ट्रान्सफर कसा होतो आहे, त्यात क्विंचिंग कसं घडून येतं आहे, किंवा बायोमॉलिक्युलचं जे काही बाइंडिंग आणि फोल्डिंग ते कसं होतं आहे ते स्टडी करण्यासाठी याचा मेनली आपण वापर करतो. आणि स्ट्रक्चरल बायोलॉजीमध्ये, प्रोटीन केमिस्ट्रीमध्ये किंवा ड्रग डिस्कवरीमध्ये याचा यूज हा केला जातो. तर या व्हिडिओमध्ये आपण बाइंडिंग आणि फोल्डिंग जे काही स्टडी आहे फ्लोरेसन्स स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये ते कसं केलं जातं ते आपण डिस्कस केलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा जे काही आपण टॉपिक डिस्कस केला आहे त्याच्या ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेल्या आहेत, आणि टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.